काय चाललंय तुमचं? कुठे काय? कुठे गेला होतात? ओ अरे आय एम लिव्हिंग ना, सो जाता जाता टपरीवर गेलो होतो. आणि असंही मला जाण्याआधी मैत्रीला काहीतरी द्यायचं होतं. बर, झाली ना कटिंग घेऊन? मग मला आता असं वाटतं की तू बनवायलाही शिक. हं? अगं ते MBA आणि इतर कामांमुळे वगैरे एवढं काही ऐक जमत ना. नाही. MBAचं कौतुक मला नको सांगूस. आणि काम काय मीही करतेच अगं. पण मला माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी बनवता येतं. तूही शिक. म्हणजे USA ला उगाच भारताची आठवणी येणार नाहीत. हं? ब्रो, व्हॉट्स रॉंग? नाही, काय नाही. आणि जमलं ना तर तिथेच लग्नही कर. हा? म्हणजे उगाच दुसऱ्यांच्या नवऱ्यांच्या आठवणी नाही येणार. आणि एक मिनिट, सतत आपल्या मैत्रा करत असतेस, त्याचा काय अर्थ आहे? वॉट काय वॉट? काहीतरी अर्थ असेल ना, की असंच बडबडतेस? सी, मैत्रा म्हणजे जो इतर मित्रांपेक्षा वेगळा आहे आणि ज्याच्यावर आपलं म्हणजे माझं सगळ्यात जास्त प्रेम आहे. ओके, मग तो मैत्रा जैत्रा वॉटेवर जो आहे ना, तो माझा आहे. सो ह्यापुढे कुणाला म्हणायचं फक्त तू. आणि काही नाही म्हणालीस तरी चालेल. आली मोठी शहाणी. कुणाला काय वागणं आहे? काय झालं? मी केव्हापासून फोन ट्राय करते, लागत नाहीये फोन. कुठे होतास? अगं अवनीसोबत जरा बाहेर गेलो होतो. मी मगाशी म्हंटल बाहेर जाऊयात, तेव्हा तुझा मूड नव्हता. ती परत जाते सो म्हटलं. अरे काय नक्की प्रकरण अवनी? मला ना वीट आलाय ह्या सगळ्याचा. गेले 2 दिवस 2 वर्ष वाटतायत मला. मी रोज तुझ्या पाठी लागते, बाहेर जाऊयात, तेव्हा तुला बाहेर यायचं नसतं. पण अवनी सोबत मात्र जातोस टपरीवर चहा प्यायला. मी म्हणते माझ्यासाठी चहा कर, तेव्हा तुला नसतो करायचा. पण अवनीसाठी टुणकन उडी मारून जातोस चहा करायला. भेंडी दुपारी हातावर हात ठेवला होतास का? तर साधं नक्की म्हणायला. हात न ठेवता नक्की म्हणता येत नव्हतं. काय तर म्हणे न सांगता निघून गेलीस USA ला. काय प्रकार?